फोटोशूटसाठी आम्ही सकाळी लवकर कलंगूट बीचवरती आलेलो होतो। गर्दी थोडी कमी होती पण वातावरण मात्र ढगाळ होतं, त्यामुळे फोटोशूट फारसं छान झालेलं नाही आहे, क्लॅरिटी नव्हती फोटोला। तरीही आम्ही छानसं फोटोशूट केलेलं आहे आणि आम्ही रिटर्न हॉटेलवरती निघालेलो आहे, कारण आज पुढचे पॉईंट्स बघणार आहोत आपण। आणि अशा प्रकारे आम्ही आजचा लुक केलेला आहे। तर हेही टी शर्ट्स मी गोव्यामधूनच घेतलेले आहेत। तर रेडी झालेलो आहे आम्ही आणि आज 10 वाजेपर्यंत बस येईल, तर बसमधून आपण नेक्स्ट पॉईंट पाहायला जाणार आहोत। आजचं सगळ्यात पहिलं ठिकाण आहे अगवाडा फोर्ट। तर या फोर्टवरती एंट्री करण्यासाठी पर पर्सन 25 रुपीज तिकीट घ्यावं लागेल। इथे जवळ समोरच तिकीट घर आहे, तिथून तिकीट घेऊन तुम्हाला पुढे फोर्टमध्ये एंट्री मिळेल। तर हा फोर्ट गोव्यामधला खूप जुना असा फोर्ट आहे। पूर्वी याचा लाईट हाऊस म्हणून यूज केला जायचा। या फोर्टवरून तुम्हाला अरेबियन सीचा खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळेल। तर चला आपण एंट्री करूया फोर्टमध्ये।
आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सारे बीचेस आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण निघालेलो आहे सिंक्वेरियम बीचमध्ये। हा सगळ्यात सुंदर आणि मला आवडलेला बीच आहे। तर याच्यावरती फोटो क्लिक करण्यासाठी तुम्हाला बांधकाम आहे, म्हणजे पायऱ्यांचं बांधकाम आहे आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही फोटो क्लिक करू शकता आणि व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा या व्हिडिओमध्ये। या पुढचा पॉइंट आहे गोव्यामधलं स्नो पार्क। हे आर्टिफिशियल स्नो पार्क आहे। इथे येण्यासाठी तुम्हाला एंट्री फीज असेल 5 वर्षाच्या वरील सर्वांना 500 पर पर्सन तिकीट तुम्हाला घ्यावं लागेल। आतमध्ये येऊन म्युझिक असेल, डान्स करू शकता तुम्ही, छोट्या मुलांसाठी गेम्स आहेत आणि हे सारे गरम कपडे आहेत ते तुम्हाला तिथे मिळतील। तर तुम्हाला खूपच थंडी वाजायला लागले तर बाहेर येऊन तुम्ही जिथे गरम हवा येते तर तिथे जाऊन तुम्ही गरम होऊन पुन्हा आतमध्ये येऊ शकता। तर अर्ध्या तासाचा तुम्हाला टाईम असतो, त्यामध्ये तुम्ही कितीही वेळा गरम ठिकाणी जाऊ शकता, पुन्हा आत येऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हे स्नो पार्क एन्जॉय करू शकता। आतमध्ये इग्लूही आहे, फोटो क्लिक करू शकता तुम्ही। खूप छान प्रकारे असं तुम्ही गोव्यामधलं हे स्नो पार्क एन्जॉय करू शकता। गोवन मार्केट हे प्रत्येकाच्या मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही। इथल्या वस्तूंचा युनिकनेस तुम्हाला अगदी मन मोहून घेतो। मी मात्र फारसं काही शॉपिंग केलेलं नाही आहे, मात्र इथले सारे फोटोज आणि इथल्या मेमोरीज व्हिडिओजमध्ये कॅप्चर करून तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर एन्जॉय करा हे गोवन व्हिडिओज।
फुटपाथपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेला हा आहे वागातोर बीच। क्लीनलीनेस बघता आणि याचं निळशार पाणी मन मोहून घेतल्याशिवाय राहत नाही। तसे तर गोव्यातले सगळेच बीचेस खूप सुंदर आहेत आणि इकडे तुम्ही खूप सारे फोटोज क्लिक करू शकता, रील्स बनवू शकता। खूप सुंदर असं वातावरण आहे इथे। वॉटर ॲक्टिव्हिटीजही करू शकता तुम्ही आणि इथले वातावरण एन्जॉय करू शकता। तर एन्जॉय करा हा बीच। त्यानंतर आपण आलेलो आहे अंजुना बीचकडे। तर अंजुना बीच ही खूप फेमस बीचपैकी एक बीच आहे। आम्ही काही खाली गेलेलो नाही आहे, इथेच आईस्क्रीम एन्जॉय करून आम्ही रिटर्न आलेलो आहे। रूमवरती आल्यानंतर आम्ही स्विमिंग एन्जॉय केलेलं आहे। तर आज आहे लास्ट डे, लास्ट नाईट। उद्या आपण सकाळी निघणार आहोत। आपला लास्ट डे आहे आणि जाण्याआधी आपण बागा बीच एन्जॉय करणार आहोत। तर हा आहे लास्ट पॉइंट आपल्या गोवा ट्रिपमधला। तर हाही फेमस बीचपैकी एक आहे। इकडेही वॉटर ॲक्टिव्हिटीज तुम्ही एन्जॉय करू शकता। शॅक्स आहेत जिथे तुम्ही रेस्ट करू शकता आणि इथलं निळशार पाणी एन्जॉय करू शकता। खूप सारे टुरिस्ट लोक इकडे येतात, पण फारशी क्राउडेड एरिया नाही आहे इकडे। शॉपिंग करू शकता इकडेही तुम्ही। आणि अशा प्रकारे गोवा ट्रिप आमची एंड झालेली आहे। इथेच आम्ही निघणार आहोत आता।
आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह ठरला की नाही तेही सांगा. नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा गोवा ट्रिप प्लॅन कराल त्यावेळी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन यूज होईल आशा आहे. एन्जॉय करा. तर गोव्याच्या किनाऱ्यांची ही सफर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.